नमस्कार. निर्जास क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी निर्जा तुमचे स्वागत करते. आज आपण महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल नथ बनवायला शिकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. नथ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण आधी पाहून घेऊया. 4 mm चे मोती, 5 mm चे गोल्डन मनी, 1 mm चे गोल्डन मनी, 3 mm चे गोल्डन मनी. त्यानंतर आपल्याला ड्रॉप शेप क्रिस्टल लागेल, 6 mm चा राऊंड क्रिस्टल, 1 mm चे राऊंड क्रिस्टल आपल्याला अशा प्रकारच्या लॉरियल्स बनवण्यासाठी लागणार आहे. सेम मोती सुद्धा आपल्याला लॉरियल बनवायला लागणार आहे. बॉल पिन्स, 0.3 ची गेज वायर, ज्वेलरी टूल्स, राऊंड नोज प्लायर, पक्कड आणि कटर, 18 गेज गोल्डन वायर. इथे मी 1 वीत एवढी गोल्डन वायर 18 गेजची कट करून ठेवलेली आहे. आपल्याला 1 वीत एवढी वायर लागणार आहे नथ बनवण्यासाठी. आता 0.3 गेज वायरच्या बंडलमधून 1.5 मीटर एवढी वायर कट करून घ्यायची आहे आणि उरलेली वायर पुन्हा लॉक करून ठेवायची आहे. वायर आपण साईडला ठेवून देऊया आणि पहिल्यांदा आपण नथीसाठी लूप बनवून घेऊया. त्यासाठी राऊंड नोज प्लायर घेतलेला आहे. त्या प्लायरने आपल्याला 18 गेज वायरच्या एकदम टोकाला पकडून त्याला टर्न करायचं आहे आणि त्याला राऊंड शेप द्यायचा आहे. आपल्याला 2 राऊंड करायचे आहेत. पहा, प्लायरच्या साहाय्याने आपण थोडंसं ॲडजस्ट करून त्याला 2 राऊंड बनवून घेऊया. नथ बनवताना मेन हेच आहे, तुम्हाला हे लूप बनवायला जमायला पाहिजेत. अशा प्रकारे आपला लूप रेडी झालेला आहे. त्यामध्ये 2 बाजू आहेत. एका बाजूला ओपन वायर आहे आणि एका बाजूला प्लेन आहे. सो आता आपल्याला प्लायर घेऊन जी ओपन बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला येईल असं आपल्याला त्याला खालच्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे. म्हणजे नथ जेव्हा आपण नाकात घालणार तेव्हा ती वायर आपल्या नाकाला लागणार नाही. अशा प्रकारे आपला लूप रेडी झालेला आहे. आता आपण 30 गेजची वायर जी कट करून ठेवलेली आहे तिला 18 गेज वायरवर ठेवून 4 ते 5 वेळा रॅप करून घेऊया आणि वायर आपल्याला प्रत्येक वेळी घट्ट खेचून घ्यायची आहे. त्यानंतर ते जे एक्स्ट्रा टोक आहे ते कट करून घेऊया आणि वायर जवळ करून घेऊया आणि तिला वरती टोकाला ठेवायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. नंतर 30 गेजच्या वायरमध्ये आपल्याला एक 4 mm चा मोती आणि एक 1 mm चा गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे. त्याला दोघांना टोकाला आणून गोल्डन मनी बाजूला करून फक्त 4 mm मोतीमधून आपल्याला ती वायर पास करून घ्यायची आहे आणि तिला छान घट्ट अशी खेचून घ्यायची आहे. अशा प्रकारे पुन्हा आपल्याला सेम रिपीट करायचं आहे. एक 4 mm चा मोती आणि एक 1 mm चा गोल्डन मनी ओवून आपल्याला पुन्हा त्यांना टोकाला घेऊन जायचं आहे आणि गोल्डन मनी पास करून फक्त 4 mm मोती म्हणून वायर पास करून घट्ट अशी खेचून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोती एका बाजूला एक अरेंज करायचे आहेत. अशा प्रकारे मी टोटल 12 मोती एका बाजूला एक असे अरेंज करून घेतलेले आहेत. आता आपल्याला वायर पूर्णपणे स्ट्रेट करून घ्यायची आहे आणि हा जो ड्रॉप शेप आहे तो त्या वायरमध्ये टाकायचा आहे. बघा, वायर एंडिंगला थोडीशी वाकडी होती त्याच्यामुळे तो आत नव्हता. सो मी प्लायरच्या साहाय्याने त्याला थोडंसं स्ट्रेट करून घेतलं. तो ड्रॉप शेप इझिली आतमध्ये गेलाय. आता हे जे मोती आहेत
ते टोटल किती असायला पाहिजेत. ते डिपेंड आहे की तुम्ही किती लांब आणि जवळ मोती अरेंज करताय. ते 11ही होतील किंवा 13ही होतील, पण त्या ड्रॉप शेपच्या भोवती एक असं गोल झाला पाहिजे. म्हणजे त्या ड्रॉप शेपला कव्हर होण्यासाठी जेवढे मोती लागणार आहे तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत. आता त्या मोत्यांना राऊंड शेपमध्ये आणून जो फर्स्ट मोती आहे त्याच्या भोवती ती वायर गुंडाळून घ्यायची आहे. त्यानंतर एक मोती सोडून दुसरा मोतीच्या वरून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झिगझॅग आपल्याला पूर्ण सर्कल वायरचा कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता तो ड्रॉप शेप पुन्हा वायरमध्ये आपल्याला इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि तो ड्रॉप शेप फिक्स करण्यासाठी आपल्याला ड्रॉप शेपच्या मागून वायर आणून रॅपिंग वायर आणून ती बेस वायरला म्हणजेच 18 गेजच्या वायरला 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे. म्हणजे आता ड्रॉप शेप तिथे फिक्स झालेला आहे. आता जी रॅपिंग वायर आहे ती आपल्याला खालून वरच्या साईडला काढून घ्यायची आहे आणि त्या वायरमध्ये आपल्याला 3 mm चे गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत. जेवढे आपल्याला त्या ड्रॉप शेपच्या साईडने लावण्यासाठी लागणार तेवढे आपल्याला ते ओवून घ्यावे लागतील. आता एकदा आपण चेक करून घेऊया की गोल्डन मनी सफिशियंट आहेत का. तर नाही, आपल्याला अजून एक 3 mm चा गोल्डन मनी ओवून घ्यावा लागेल. बघा, आता आपला शेप बरोबर आलेला आहे. आता आपल्याला वायर तिथे 2 वेळा ट्विस्ट करून घ्यायची आहे आणि त्याला त्या गोल्डन मण्यांना ड्रॉप शेपवर फिक्स करून घ्यायचं आहे. आता जी रॅपिंग वायर आहे ती पुन्हा आपल्याला खालून वरच्या साईडला गोल्डन मण्यांच्या इथून काढून घ्यायची आहे आणि पुन्हा खालच्या साईडला आपल्याला तिला गोल्डन मणी आणि मोत्याच्या मधून घेऊन जायचे आहे. पहा, वायर वरच्या साईडला काढलेली आहे आणि गोल्डन मणी आणि मोत्याच्या मधून आपण ती पुन्हा खाली घेतलेली आहे. असंच आपल्याला पूर्ण ड्रॉप शेप कव्हर करायचा आहे. अशा पद्धतीने आता जी रॅपिंग वायर आहे ती पुन्हा बेस वायरला 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे. त्यानंतर नथीला राईट साईडने कर्व शेप द्यायचा आहे. आपला जो उजवा हात आहे त्या बाजूने तिला कर्व शेप द्यायचा आहे, कारण आपण नथ ही डाव्या नाकामध्ये घालतो, त्यामुळे नथीचा शेप हा उजव्या साईडने असायला पाहिजे. आता रॅपिंग वायरमध्ये आपल्याला 5 mm चे 6 गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत आणि त्याला सर्कल शेपमध्ये अरेंज करून रॅपिंग वायर वरच्या साईडला बेस वायरला 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे. आता तो गोल्डन सर्कल आपल्याला बेस वायरवर अरेंज करून घ्यायचा आहे. 3 गोल्डन मनी राईटला आणि 3 गोल्डन मनी लेफ्टला. आता रॅपिंग वायर मध्ये आणून त्या रॅपिंग वायरमध्ये आपल्याला 6 mm चा राऊंड क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे आणि पुन्हा रॅपिंग वायर बेस वायरला 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे. आता गोल्डन मण्यांच्या भोवती आपल्याला वायर रॅप करायचं आहे असं. सो 2-2 मण्यांचा आपण वायर रॅप करणार आहोत. सो सुरुवातीला आपण पहिले 2 गोल्डन मणी घेतलेले आहेत. त्यानंतर आपण शेवटचा मणी सोडून दुसरा मणी आणि त्याच्या पुढचा मणी घेऊन त्याला वायर रॅप केलेला आहे. सेम आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायची आहे आणि लास्टला आपल्याला एक स्टार शेप क्रिएट झालेला दिसेल वायर रॅप करता करता. अशा प्रकारे आपला स्टार शेप क्रिएट झालेला आहे. आता याच पद्धतीने आपल्याला त्याला डबल रॅप करून घ्यायचं आहे. आता पुन्हा जी रॅपिंग वायर आहे ती बेस वायरला 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे आणि त्या वायरमध्ये आपल्याला 4 mm चे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्याला स्क्वेअर मध्ये ठेवून रॅपिंग वायर वरच्या साईडला पुन्हा बेस वायरला 2 वेळा गुंडाळून घ्यायचे आहे. आता नथीचा शेप हाताने थोडा ॲडजस्ट करून त्या स्क्वेअरला आपल्याला प्लस आणि मायनस मध्ये रॅप करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा
रॅपिंग वायर वरच्या साईडला 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे आणि ती मध्ये आणून त्याच्यामध्ये आपल्याला 1 mm चा क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे आणि त्याला पुन्हा खालच्या साईडला बेस वायरवर रॅप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता आपल्याला हे लॉरियल्स बनवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे 2 बॉल पेन घेतले आहेत आणि त्याला मधोमध कट करून घेतले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 mm चा राऊंड क्रिस्टल टाकून राऊंड नोज प्लायरने बॉल पेनला पकडून राऊंड नोज प्लायर आणि क्रिस्टलच्या मधील गॅपमधून ती वायर 2 ते 3 वेळा फिरवून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा वायर कट करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपले हे लॉरियल्स तयार आहेत। आता हे लॉरियल्स आपल्याला बेस वायरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला 5 mm चा गोल्डन मनी त्या वायरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जी रॅपिंग वायर आहे तिला गोल्डन मनीच्या पाठून घेऊन गोल्डन मनीच्या पुढे 4 ते 5 वेळा आपल्याला तिथे गुंडाळून घ्यायची आहे आणि जी पाठून वायर येते ती आपल्याला गोल्डन मनीच्या पाठी हाईड करून घ्यायची आहे की ती समोरून पाहिल्यावर दिसणार नाही आणि माझी ती एक्सेस रॅपिंग वायर उरली आहे ती कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली नथ ही ऑलमोस्ट रेडी आहे। आता आपल्याला त्याचा पाठचा चाप करून घ्यायचा आहे। त्यासाठी उरलेल्या वायरला आपल्याला एस शेप द्यायचा आहे अशा प्रकारे आणि मग आपल्याला पहिला जो चाप आहे त्याच्या पुढे थोडीशी एक्सेस वायर सोडून एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायची आहे आणि ती जी आपण वायर एक्स्ट्रा सोडली होती त्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे राऊंड नोज प्लायरने अशा प्रकारे। त्यानंतर प्लायर घेऊन थोडंसं बॅक साईडला घेऊन जो सुरुवातीचा चाप आहे त्याच्यावर त्याला बेंड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ही आपली नथ तयार झालेली आहे। मी तुम्हाला एकदा बॅक साईडने ही नथ दाखवते। तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।